रयत शिक्षण संस्था शाळा संकुल प्रकल्प अंतर्गत डिजिटल फायनान्शियल लिटरसी घटक ATM. हॅलो फ्रेंड्स, आपल्या घरामध्ये आपले बाबा, पप्पा, आई, मम्मी, दीदी, दादा, काका, काकू, मावशी, आत्या, आजी, आजोबा किंवा शेजारच्या काकू यांच्या तोंडातून ATM हा शब्द किंवा मला ATM मधून पैसे काढायचे आहेत, ATM मध्ये जायचे आहे, तुमचे ATM कार्ड आहे का, अशी अनेक ATM शी संबंधित संभाषणे, वाक्ये ऐकली असतील. तुमच्यापैकी काही जण आपल्या पालकांबरोबर म्हणजे बाबा, काका, मामा, आजी, आजोबा, मावशी यांच्याबरोबर ATMला गेले देखील असाल. तेव्हा तुम्हाला प्रश्न पडला असेल की या ATM मशीनमधून पैसे कसे बाहेर येतात? काय भारीच जादू आहे? किती जादूची काय भारीच जादू आहे? काय भारी मशीन आहे की कार्ड सरकवले, बटणे दाबली की पैसे हातात, हो की नाही? कधी कधी असेही वाटले असेल, चला आपणही जाऊन पाहावे की आपल्याला किती पैसे मिळतात या ATM मशीनमधून, असा तुमच्या मनात विचारही आला असेल. तर आज आपण या ATM मशीनबद्दलच माहिती जाणून घेणार आहोत. आपण बँक हा शब्द ऐकला असेलच. या बँकेमध्ये विविध प्रकार आहेत, जसे की व्यावसायिक बँक, लहान वित्त बँक, पेमेंट बँक, सहकारी बँक, शहरी सहकारी बँका, राज्य सहकारी बँका, सार्वजनिक क्षेत्रीय बँका, खाजगी क्षेत्रीय बँका, म्हणजेच बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, ॲक्सिस बँक, कॅनरा बँक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बँक आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. या बँकांमध्ये आपले खाते असते. बँका आपल्याला वेगवेगळ्या खाते उघडण्याची परमिशन देतात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या खात्यांच्या सुविधा देतात, जसे की चालू खाते, बचत खाते, रिकरिंग डिपॉझिट खाते, फिक्स डिपॉझिट खाते. यापैकी चालू खाते किंवा इतर जे रिकरिंग किंवा फिक्स डिपॉझिट खाते आहे, या व्यतिरिक्त जे बचत खातं आहे, सेविंग अकाउंट आहे, यामध्ये खातेधारक जे ठेवतो किंवा पैसे ठेवतो, हे पैसे काढण्यासाठी खातेधारकाला, अकाउंट होल्डरला पैसे काढण्यासाठी बँकेत जावे लागायचे. बँकेमध्ये जाऊन तो पैसे काढण्याची स्लिप भरणार आणि नंतर पैसे त्याला दिले जात होते. परंतु यानंतर जेव्हा ATM मशीनचा शोध लागला, त्यानंतर मात्र त्याला बँकेत जाण्याची गरज पडली नाही. या ATM मशीनद्वारे तो पैसे काढू लागला. या ATM मशीनमधून पैसे काढण्यासाठी बँक खातेधारकाला एक कार्ड देते आणि त्या कार्डद्वारे मशीनमधून पैसे बाहेर येतात. या जादुई मशीनचा शोध कधी लागला, कसा लागला, हे जाणून घ्यायची उत्सुकता असेलच. तर पाहूयात, या दैनंदिन जीवनात आपण जे ATM सर्रास वापरतो, त्याचा फुल फॉर्म जर कुणाला तुम्ही विचारला तर असे म्हणत असतील, ऑल टाईम मनी, म्हणजे कधीही आपण या ATM मधून पैसे काढू शकू. परंतु या ATMचा फुल फॉर्म आहे ऑटोमेटेड टेलर मशीन. ती एक इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. सर्वप्रथम या ATMचा वापर 1960च्या दशकात सुरू झाला. पहिली ATM मशीन 1967 साली लंडनमधील बर्कलेस बँकेने सुरू केली. त्यावेळी या ATM मशीनमधून पैसे काढण्यासाठी बँक चेकची सुविधा देत होती. 1970मध्ये ATM कार्ड सुविधा सुरू झाली. भारतात 1970च्या उत्तरार्धात ATMची सुरुवात झाली. 1991ला मुंबईत सर्वप्रथम ATM वापरले गेले. हळूहळू याचा वापर वाढत गेला. 1910च्या दशकात भारत सरकारने ग्रामीण भागात ATM स्थापन करण्यावर भर दिला. असे हे ATM वापरण्यासाठी बँकेमध्ये खाते असावे लागते. हे खाते उघडल्यानंतर खातेधारकाला बँक वेगवेगळ्या प्रकारचे कार्ड पुरवते, जसे की ATM कार्डमध्ये क्रेडिट कार्ड, प्रीपेड कार्ड, मॅग्नेटिक स्ट्रिप कार्ड, डेबिट कार्ड, EMI चिप कार्ड, व्हर्च्युअल ATM कार्ड असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्ड बँक खातेधारकाला देते. कार्डधारक किंवा खातेधारक किंवा अकाउंट होल्डर हे मिळालेले कार्ड ATM मशीनमध्ये सरकवतो. बँक जेव्हा खातेधारकाला अशा प्रकारचे कार्ड देतो, त्यावेळेस त्याच्या पुढील भागामध्ये ही माहिती दिलेली असते व मागील भागामध्ये खालील चित्रामध्ये दिसणारी बँक जेव्हा खातेधारकाला
असे कार्ड देते, त्यावेळेस खातेधारकाला पैशाची गरज पडते तेव्हा तो ATM मशीन द्वारे पैसे काढण्यासाठी ATM मशीनमध्ये कार्ड सरकवतो. कार्ड सरकवल्यानंतर मशीन वेगवेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन मागते. इन्फॉर्मेशन पुरवण्यासाठी मशीनमध्ये अवेलेबल असलेल्या लँग्वेज खातेधारक वापरतो आणि त्याप्रमाणे माहिती पुरवतो. माहिती पुरवल्यानंतर जर खातेधारकाला आपल्या खातेसंबंधी माहिती हवी असेल, उदाहरणार्थ बॅलन्स चेक करायचा असेल, तर त्यासाठी खातेधारक तो ऑप्शन निवडतो आणि पिन एंटर करून आपल्या खात्यासंबंधी माहिती मिळवतो. त्याचप्रमाणे या ATM मशीनमधून जर खातेधारकाला पैसे काढायचे असेल तर खातेधारक ऑप्शनपैकी विड्रॉवल ही माहिती पुरवतो, त्यानंतर पिन प्रेस करतो आणि मग खातेधारकाला ATM मशीनमधून पैसे बाहेर मिळतात. हे जे पैसे मिळालेले आहेत हे प्रत्यक्षात बघण्यासाठी आपण ATM मशीनमध्ये जाणार आहोत. हे जे पैसे कसे काढले जातात हे पाहण्यासाठी आपण प्रत्यक्षात ATM मशीन कसे वापरायचे, ATM कार्ड कसे वापरायचे याबद्दल जाणून घेण्यासाठी मशीनद्वारे पैसे काढण्याची पद्धत पाहणार आहोत.